अमृता कर्णिक MVTVच्या बातमीपत्रात आपले स्वागत। नजर टाकूयात आजच्या ठळक घडामोडींवर। पेट्रोल 3 रुपयांनी स्वस्त, ग्राहकांना दिलासा। ज्येष्ठ नागरिक धोरणाला मंत्रिमंडळात मंजुरी। जुहूगाव येथील मरियाई माता मंदिरात नवरात्रीची जय्यत तयारी सुरू। पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ नागरिकांना फार मोठा दिलासा देणारी ज्येष्ठ नागरिक योजना राज्य मंत्रिमंडळात मंजूर करण्यात आली आहे। यामुळे 65 वर्षावरील जवळपास 1 कोटी ज्येष्ठ नागरिकांना आधार मिळणार आहे। ज्येष्ठ नागरिकांच्या विविध सामाजिक, आर्थिक, आरोग्य, निवास व सुरक्षा विषयक समस्यांची सोडवणूक करणे अत्यंत आवश्यक असल्याने राज्य मंत्रिमंडळाने ज्येष्ठ नागरिक धोरणास मान्यता दिली आहे। या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांना वृद्धापकाळामध्ये आर्थिक क्षमता, कामाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळवण्यासाठी राज्य शासनाने ज्येष्ठ नागरिक धोरण जाहीर केले आहे। या ज्येष्ठ नागरिक धोरणाचे दर 5 वर्षांनी पुनर्विलोकन करण्यात येईल। ज्या ज्येष्ठ नागरिकांची मुले वा नातेवाईक देखभाल करीत नसल्यामुळे त्यांना वृद्धाश्रमात राहावे लागते अशा बेपरवा पाल्यांच्या नावाची यादी डिफॉल्टर लिस्ट जाहीर करून त्या यादीला प्रसिद्धी देण्यात येणार आहे। तसेच त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची तरतूद धोरणात करण्यात आली आहे। या धोरणामुळे 65 वर्षावरील जवळजवळ 1 कोटी ज्येष्ठांना आधार मिळणार आहे। राज्यातील 65 वर्षापेक्षा जास्त वय असलेल्या सर्व जाती धर्माच्या व्यक्तींना यापुढे वयस्कर व्यक्ती समजण्यात येईल। 1 ऑक्टोबर या जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून या धोरणाला मान्यता देण्यात आली। न्यूज डेस्क MVTV। गेल्या 5 महिन्यात 7 वेळा दरवाढ केल्यानंतर पेट्रोलियम कंपन्यांनी अखेर पेट्रोलच्या दरात प्रति लिटर 3 रुपये 5 पैशांची कपात केली आहे। यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे। आंतरराष्ट्रीय बाजारातील तेलाच्या किमतीत झालेल्या बदलामुळे पेट्रोलचे दर लिटरला 3 रुपये 5 पैशांनी कमी करण्याचा निर्णय तेल कंपन्यांनी घेतला आहे। तर डिझेलच्या दरात लिटरला 50 पैशांची वाढ करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे। डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरात झालेली वाढ आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या दरातील घट यामुळे पेट्रोलच्या दरात कपात करण्यात आली आहे। पेट्रोलच्या दरात गेल्या 5 महिन्यात सातत्याने वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोलच्या दरात 4 रुपये 14 पैशांनी घट होत नवे दर प्रति लिटर 79 रुपये 49 पैसे इतके झाले आहेत। गेल्या 5 वर्षातील पेट्रोलच्या दरातील ही सर्वात मोठी घट आहे। त्यामुळे सर्वसामान्यांना महागाईत बसलेला हा स्वस्ताईचा सुखद धक्का म्हणावा लागेल। न्यूज डेस्क MVTV। मोहनदास करमचंद गांधी भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते। भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत, तसेच त्यांना स्वतंत्र राष्ट्राचे राष्ट्रपिता मानले जाते। त्यांची जयंती भारतात गांधी जयंती म्हणून साजरी केली जाते। पाहूया हे विशेष वृत्त। रघुपति राघव राजा राम पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम पतित पावन। मोहनदास करमचंद गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील प्रमुख नेते आणि तत्वज्ञ होते। महात्मा गांधी या नावाने ते ओळखले जायचे। महात्मा गांधी यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 साली गुजरातमधील पोरबंदर शहरात झाला। अहिंसात्मक असहकार आंदोलनाने गांधीजींनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले। रवींद्रनाथ टागोर यांनी सर्वप्रथम त्यांना महात्मा ही उपाधी दिली। भारतातील लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणून संबोधित करायचे आणि त्यांना स्वतंत्र भारताचे राष्ट्रपिताही मानले जायचे। त्यांची जयंती भारतात 2 ऑक्टोबर गांधी जयंती म्हणून तर जगभरात आंतरराष्ट्रीय अहिंसा दिन म्हणून साजरी केली जाते। गांधीजींनी आयुष्यभर सत्य आणि अहिंसा याचा पुरस्कार केला। स्वतःही या तत्वानुसार जगले आणि इतरांनाही तसे करावे असे सुचवले। गांधीजींनी दांडी यात्रा, भारत छोडो चळवळ अशा सत्य आणि अहिंसा या तत्वावर आधारित आंदोलनांनी ब्रिटिश सरकारचे धावे दणाणले। स्वदेशीचा आग्रह धरत त्यांनी ब्रिटिश कपड्यांना विरोध केला आणि खादीचा पुरस्कार केला। गांधीजी चरख्यावर स्वतः सूत कातत। 30 जानेवारी 1948 साली गांधीजींची हत्या करण्यात आली। दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून फिरत असताना नथुराम गोडसे या युवकांनी गांधीजीवर गोळ्या झाडल्या आणि एका युगपुरुषाचा अंत झाला। 2 ऑक्टोबर हा दिवस भारतात महात्मा गांधी यांच्या प्रति जागतिक स्तरावर सन्मान आणि आदर व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो।
या दिवशी भारतात सार्वजनिक सुट्टी असते. न्यूज डेस्क MVTV. आणखीन काही घडामोडी पाहणार मात्र अल्पशा विश्रांतीनंतर. सलोना देख के होने लगा है चर्चा शहर भर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. कलाविधि 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 कलाविधि. उभर के आई जवानी, देख के हर कोई मुझे पुकारे आजा दिल की रानी. दुनिया सारी आज अचानक मेहरबान हुई मुझ पर. आसमान से परी उतर के आई है इस ज़मीं पर. रेडीमेड गारमेंट्स का एक्सक्लूसिव शोरूम फॉर मेल, फीमेल एंड किड्स. डिजाइनर साड़ीज, ब्राइडल वेयर, पार्टी वेयर एंड कैजुअल वेयर, रंग बिरंगे कपड़े बाबा और बेबी के लिए. कलाविधि शॉप नंबर 49 to 51, पटेल हेरिटेज, सेक्टर 7, खारघर, नवी मुंबई. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा स्वागत. वाशी जुहगाव येथे असलेल्या मरियाई माता मंदिरात नवरात्रीची जय्यत तयारी सुरू आहे. या पुरातन मंदिरात राज्यभरातील भाविक मरियाई मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात. सध्या नवरात्रीची सर्वत्र जय्यत तयारी सुरू आहे. त्याचप्रमाणे वाशी सेक्टर 10 येथील मरियाई माता मंदिरातही नवरात्रीची तयारी सुरू आहे. या पुरातन मंदिराविषयी बोलताना व्यवस्थापक अरविंद पाटील म्हणाले, मुंबई, नवी मुंबई व ठाणे व्यतिरिक्त राज्यभरातून या ठिकाणी भाविक मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात. या मंदिराचे ट्रस्टी रमण भोईरही आपल्याकडून सर्व व्यवस्था करण्यास सुरुवात केली आहे, जेणेकरून श्रद्धाळूंना कोणत्याही प्रकारची असुविधा होणार नाही. गावदेवी मरियाई मंदिर हे अत्यंत प्राचीन मंदिर असून नवी मुंबईतील लोकांचं एक खूप जागृत असं देवस्थान आहे. आणि नवी मुंबई व्यतिरिक्त महाराष्ट्रातून किंबहुना देशातून खूप लांबून लोक दर्शनाला येतात. आणि 9च्या 9 दिवस विविध कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. यामध्ये स्थानिक कलाकारांसहित नामांकित कलाकारांचे सुद्धा कार्यक्रम ठेवले आहेत. याच्यामध्ये भजन, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान तसेच वैद्यकीय कॅम्पचे सुद्धा आयोजन केलेलं आहे. आमचे मंदिराचे ट्रस्टचे चेअरमन रमण भोईर साहेब हे जातीने लक्ष देऊन सर्व कार्यक्रम यशस्वी करण्याकडे त्यांचा कल असतो आणि त्या अनुषंगाने ते जोरदार प्रयत्न करीत असतात. 9 दिवस चालणाऱ्या कार्यक्रमास 5 ऑक्टोबरला सकाळी 5 वाजता देवीच्या घटस्थापनेने सुरुवात केली जाणार आहे. त्यानंतर सकाळी 7 वाजता व संध्याकाळी 7 वाजता देवीची आरती करण्यात येणार आहे. 6 ऑक्टोबरला माता की चौकी आणि सहस्त्रनामाचं पठण करण्यात येणार आहे. 7 आणि 9 ऑक्टोबरला स्थानीय महिलांद्वारे भजन करण्यात येणार आहे. 8 ऑक्टोबरला गोंधळ आणि 10 ऑक्टोबरला 3 वाजल्यापासून ते 6 वाजेपर्यंत हाडाची तपासणी करण्यात येणार आहे. त्यानंतर 11 तारखेला महिलांसाठी खास बोंडल्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 12 ऑक्टोबरला अष्टमी हवन तर 13 ऑक्टोबरला दसऱ्याचं आयोजन करण्यात येणार आहे. या सर्व कार्यक्रमात सहभागी होण्याची सर्व लोकांना विनंती करण्यात आली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV. वाशी पोलिसांनी एका अशा आरोपीला अटक केली आहे ज्याने एका 20 वर्षाच्या तरुणाचं लैंगिक शोषण केलं आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचं नाव राकेश माचोटे सांगितलं आहे. चेहरा लपवलेल्या ज्या युवकाला तुम्ही बघत आहात त्याला वाशी पोलिसांनी लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटक केली आहे. वाशी सेक्टर 7 मध्ये एका फोटो स्टुडिओमध्ये काम करणारा राकेश माचोटे ने आपल्याच मालकाच्या मुलाचं लैंगिक शोषण केलं आहे. या संदर्भात कुठेही वाच्यता न करण्याची या मुलाला धमकीही देण्यात आली होती. मात्र पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करताच पोलिसांनी वाशी गावातून या आरोपीला अटक केली आहे. या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक हर्षवर्धन बर्वे यांनी अधिक माहिती दिली. उन्होंने वो जो लड़का है उनको बुला के बाहर उनको धमकाया
अगर किसी को बता दिया तो मैं तुझे ये कर दूंगा वो कर दूंगा, इसलिए वो धमका है, इसलिए वो पीड़ित के पिताजी इधर आके पुलिस स्टेशन में कंप्लेंट दी। अक्यूज को अरेस्ट करके इन्वेस्टिगेशन, वो अभी IPC 377/506 में उसको अरेस्ट किया है। पोलिसांनी या आरोपीवर IPC 377 व 506 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे। पोलीस या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट अमोल कांबळेसह नरेंद्र पांडे, MVTV। आजच्या बातमीपत्रामध्ये इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।